ओके. सो लास्ट क्लासमध्ये आपण नवीन चॅप्टर सुरू केला होता ज्याचं नाव होतं वास्तव संख्या. हा श्रेया, येस. सो वास्तव संख्या म्हणजे काय हे आपण पाहिलं. त्याच्या आधी आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या हे सुद्धा पाहिलं आणि आपण त्याच्यानंतर पाहिलं होतं की गुणधर्म. गुणधर्मामध्ये आपण स्टार्ट केलं होतं. ठीक आहे. काय स्टार्ट केलं होतं? जेव्हा बेरीज आपण दोन परिमेय संख्यांची करतो त्यावेळी जर त्याचा क्रम बदलला तर तरीही आन्सर जे असतं, तरीही तुम्हाला मिळणारं उत्तर जे असतं ते नेहमी सारखंच असतं. पण हे फक्त गुणाकार आणि बेरीज याच्यासाठीच फक्त आपण करू शकतो. परंतु ज्यावेळी आपण वजाबाकी किंवा भागाकार करतो त्यावेळी आपल्याला क्रम जर बदलला तर उत्तर सारखं मिळेल का रे? नाही. नाही मिळणार. म्हणजेच कसं 1 वजा 2 आणि 2 वजा 1 या दोघांची उत्तरही वेगवेगळी असतात. किंवा 2 भागिले 5 आणि 5 भागिले 2 याचं सुद्धा उत्तर काय असतं? वेगवेगळं असतं. म्हणजेच काय? क्रमनिरपेक्षता हा जो काही गुणधर्म आहे तो फक्त बेरीज आणि गुणाकार यासाठीच आपण वापरू शकतो. ओके, हे समजलं? येस मॅम. येस मॅम. ओके. आता त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट पार्ट बघायचा होता. मी तुम्हाला टेक्स्टबुकची लिंक शेअर करते. त्याच्यानंतर आपण काय करू, नेक्स्ट जो पॉइंट आहे तो बघू. सगळ्यांना स्क्रीन दिसतीये का मला सांगा? तुमच्या येस मॅम. स्क्रीन ओके. आता इथं स्क्रीनवर तुम्हाला नेक्स्ट जो पार्ट होता तो काय आहे? साहचर्य. साहचर्य म्हणजे काय की ज्यावेळी तुम्ही 3 संख्या घेता त्यावेळी पहिल्या 2 संख्यांची बेरीज पहिल्यांदा करून तिसरा जो नंबर आहे तो नंतर ऍड केला तरीही तेच उत्तर येईल जे उत्तर दुसरे 2 नंबर म्हणजे दुसरा आणि तिसरा नंबर एकत्र बेरीज केली आणि नंतर पहिला ऍड केला तरीही सारखेच उत्तर येणार आहे. म्हणजे हा सुद्धा जो काही रूल आहे तो फक्त आणि फक्त बेरीज आणि गुणाकारासाठी आहे. त्याच्यानंतरचा काय आहे? अविकारक. अविकारक म्हणजे काय? कोणत्याही नंबर मध्ये 0 जर आपण ऍड केला तर उत्तर हे तोच नंबर येतो. म्हणजे 5 अधिक 0 किती येतं रे? 5. 5 अधिक 0 5 किंवा 0 अधिक 7 उत्तर हे 7च येणार आहे. म्हणजे कोणत्याही नंबरमध्ये 0 आपण ऍड केला तरी उत्तरात चेंज होतो का? तर नाही. उत्तर हे तो जो ओरिजिनल नंबर असतो तोच राहणार आहे. म्हणजे अविकारक. पण हे फक्त कशासाठी आहे? पुन्हा एकदा बेरीजसाठी आहे. आणि गुणाकारासाठी काय आहे? कोणत्याही नंबरला 1 ने जर गुणाकार केला तर उत्तर हे तोच नंबर येतो. म्हणजे 5 एके 5, 4 एके 4, 2 एके 2 म्हणजे 2 नी 1 ला गुणाकार केल्यावर उत्तर 2च येणार आहे. ओके. आणि व्यस्त म्हणजे काय? बघा आता पुन्हा एकदा मी काय करते, इकडे लक्ष द्या आता. ओके. व्यस्त म्हणजे काय असतं की जेव्हा तुम्ही समजा 5 हा नंबर घेतला आणि तुम्हाला बेरीज व्यस्त शोधायचंय तर असा नंबर तुम्हाला शोधायचा असतो की 5 आणि तो नंबर याची जी बेरीज आहे ती 0 आली पाहिजे. म्हणजे काय? 5 हे अधिक आहेत. मग तुम्ही जर 5 मध्ये वजा 5 अशी जर बेरीज केली, अधिक 5 वजा 5 तर याचं उत्तर काय येईल? 5 मधून 5 वजा होणार, याचं उत्तर काय येईल? 0. 0. व्हेरी गुड. म्हणजेच काय? जर तुमचा नंबर अधिक 5 असेल तर त्याचा बेरजेचा व्यस्त काय येणार? वजा 5. वजा 5. व्हेरी गुड. आणि आता समजा माझा नंबर आहे -9. ठीक आहे. -9 हा जर नंबर आहे तर त्याचा बेरीजेचा व्यस्त काय येईल? वजा 9. वजा 9 हा नंबर आहे. हा, व्हेरी गुड. तर काय येणार नंबर? अधिक 9. म्हणजे वजा 9 अधिक 9 याचं उत्तर 0. जे काही तुमच्या नंबरला चिन्ह असेल ते चिन्ह तुम्हाला बदलायचे. बेरीज असेल तर वजाबाकी करायची, वजाबाकी असेल तर बेरीज करायची.
म्हणजे काय, पुन्हा एकदा विचारते, अधिक 17,000 नंबर असेल तर त्याचा व्यस्त काय येईल? -17. -17. व्हेरी गुड. आणि जर -90 हा नंबर असेल तर त्याचा व्यस्त काय येईल? -90. -90. व्हेरी गुड. बाकीच्यांना समजतंय? हर्षदा, Yes, ma'am. इंदिरा, ओके, ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, सेम तसंच गुणाकाराचं चेक करायचं. तर गुणाकारामध्ये काय, जेव्हा आता एक नंबर घेतलाय, सपोज नंबर घेतला 4, तर 4 आणि तुम्हाला असा नंबर शोधायचा आहे की त्या दोघांचा गुणाकार हा 1 आला पाहिजे. म्हणजे 4 नी जर 1/4 ला गुणाकार केला, बघा 4 गुणिले 1/4 म्हणजेच 4 × 1/4. तर उत्तर काय येणार आहे? 4 4 हे कॅन्सल होतात, म्हणजे उत्तर काय येणार? 1. म्हणजेच जो नंबर घ्याल तुम्ही त्याचा अंश तुम्हाला बदलायचा आहे आणि त्याचा छेद बदलायचा. म्हणजे कसं, मी तुम्हाला स्क्रीनवर सॉल्व्ह करून दाखवते. बघा, मी काय सांगितलं आता, गुणाकार व्यस्त. समजा माझा नंबर आहे 4, तर 4 ला तुम्हाला 1/4 या संख्येने जेव्हा तुम्ही गुणाकार करता त्यावेळी तुमचं उत्तर 1 येतं. कसं येतं? हे 4 एके 4 तुमचे कॅन्सल होतात आणि उरलं काय? हे 1. म्हणजेच काय, आता समजा माझा नंबर आहे 5, तर याचा गुणाकार व्यस्त काय येईल रे? 1/5. येस, व्हेरी गुड. 1/5 म्हणजे हे 5 5 कॅन्सल होणार आणि आपलं उत्तर येणार 1. म्हणजे आता समजा माझा नंबर आहे 2/5. आता सांगा याचा गुणाकार व्यस्त काय येईल? 1/5. बघा, जर तुम्ही 1/5 घेतला तर तुमचा 5 5 गुणाकार होणार आहे, कॅन्सल होणार आहे का? नाही. म्हणजे हा नंबर आपण घेऊ शकत नाही. मग तुम्ही काय करणार, हा जो नंबर दिला आहे त्याचा जो छेद आहे तो अंश लिहायचा आणि त्याचा जो अंश आहे तो छेद लिहायचा. आता बघा, 5 एके 5 हा कॅन्सल झाला आणि 2 एके 2 हा कॅन्सल झाला आणि उत्तर आलं 1. म्हणजे जो काही तुमचा दिलेला नंबर आहे त्याचा अंश छेद करायचा आणि त्याचा छेद हा अंश करायचा. आता पुन्हा एक एक्झाम्पल देते बघा. जर माझा नंबर आहे 3/4 आणि मला गुणाकार व्यस्त शोधायचा आहे, तर काय कराल तुम्ही? 4/3. येस, व्हेरी गुड. नाव यू गॉट इट. 4/3 म्हणजेच 3 3 कॅन्सल होणार, 4 4 कॅन्सल होणार आणि उत्तर येणार आहे 1. हो ना? येस और नो? Yes, ma'am. ओके. आता समजलं गुणाकार व्यस्त म्हणजे काय? त्याचा जो अंश आहे, या नंबरचा अंश तो त्या गुणाकार व्यस्तचा छेद आणि त्याचा जो छेद आहे तो गुणाकार व्यस्तचा अंश. आता हे झालं गुणाकार व्यस्त. हे आता काय बघितलं आपण? गुणाकार व्यस्त. आणि मगाशी आपण बघितलेलं बेरजेसाठी बेरीज व्यस्त. म्हणजे जर नंबर आहे 5 तर त्याचा बेरीज व्यस्त येणार -5 आणि दोघांची जी बेरीज आहे ती 0 येणार. जर माझा नंबर -7 आहे तर त्याचं फक्त चिन्ह बदलायचं, तो येणार +7. हा झाला बेरीज व्यस्त आणि त्याचं उत्तर येणार 0. समजले गुणधर्म? Yes, ma'am. याच्यामध्ये काही डाऊट, प्रॉब्लेम? येस और नो? No, ma'am. ओके. आता आजचा जो आपल्याला मेन पॉइंट बघायचा आहे तो काय आहे? कोणत्याही परिमेय संख्येचा आपल्याला, जेव्हा आपण ती परिमेय संख्या, इकडे लक्ष द्या आता, परिमेय संख्या म्हणजे काय? जी संख्या तुम्ही P/Q या फॉर्मॅटमध्ये लिहू शकता. P/Q म्हणजे काय? की अंश आणि छेद. आणि याची कंडिशन काय होती रे? कंडिशन आठवतीये का तुम्हाला? एक कंडिशन सांगितली होती लास्ट टाइम मी जेव्हा परिमेय संख्या एक्सप्लेन केलं होतं त्यावेळी. P आणि Q हे असे नंबर पाहिजेत की ज्यामध्ये, आठवतंय का बघा? P आणि हा Ow.
अंश मोठा आणि छेद छोटा. असं नव्हतं, अजून ट्राय कर, बघ, आठव. पी आणि क्यू हे पूर्णांक पाहिजेत. पूर्णांक म्हणजे तो त्याचं चिन्ह अधिक असेल तरी चालेल, वजा असेल तरी चालेल, शून्य असेल तरीही चालेल. पण एक कंडिशन काय होती, काय नको होतं आपल्याला त्यामध्ये? क्यू जो आहे, छेद जो आहे, तो शून्य चालेल का रे? नाही. नाही. मग ती कंडिशन होती ना की पी आणि क्यू हे दोन नंबर पूर्णांक पाहिजेत आणि क्यू हा कधीही शून्य नको, ही कंडिशन. तर त्याला आपण परिमेय संख्या म्हणत होतो. आता आठवलं? येस मॅम. मॅम एकदा ओके क्वेश्चन. ओके. बघा, पी अपॉन क्यू म्हणजे पी छेद क्यू ही आपली परिमेय संख्या कधी असेल? ज्यावेळी पी आणि क्यू या संख्या पूर्णांक असतील. पूर्णांक म्हणजे काय? धन संख्या असेल, ऋण संख्या असेल किंवा शून्य असेल. परंतु त्यामध्ये अट अशी होती की जो छेद आहे तो कधीही शून्य नको. तो जर शून्य असेल तर आपली ती परिमेय संख्या होणार नाही. आता आठवलं का? मी स्क्रीनवर दाखवू तुम्हाला? नो मॅम, आठवलं. आठवलं? हर्षदा, तुला आठवलं? येस और नो? समजलं का? येस मॅम, समजलं. ओके ओके. तर आपल्याला आता काय बघायचंय की त्या संख्यांचं दशांश रूप काय असेल. दशांश रूप म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? माहित असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. म्हणजे मी सांगते. दशांश रूप म्हणजे काय माहितीये का? येस और नो? ओके, ठीक आहे. मी दशांश रूप म्हणजे काय हे एक्सप्लेन करते. आता स्क्रीनवर मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. इकडे लक्ष द्या. बघा, जेव्हा आपण 5/2 समजा ही आपली परिमेय संख्या आहे, याला जर आपल्याला दशांश रूपामध्ये लिहायचं असेल तर आपण काय करतो? 5 हा जो नंबर आहे तो इथे आहे, याला आपण 2 ने भाग लावतोय ना. 2 हा छेदामध्ये आहे, म्हणजे याला भाग लावून जे उत्तर येईल, इथे जे उत्तर येईल ते आपलं काय असतं? दशांश रूप. त्याला आपण म्हणतो दशांश रूप. आता बघा, याला 2 ने जर आपल्याला 5 ला डिवाइड करायचंय, आपण काय करणार? 2 ने 4 म्हणजे इथे येणार 4 आणि उत्तर इथे काय येणार? 1. आता आपल्याला याच्या पुढे पण सोडवायचं. इथे 1 ही बाकी झाली, पण आपल्याला याच्या पुढे सॉल्व्ह करायचं. मग आपण काय करणार? इथे दशांश चिन्ह देतो आणि काय करतो? याला 0 करतो, म्हणजे इथे 0 ऍड करतो. म्हणजे हा नंबर आता झाला 10 आणि मग पुन्हा 2चा पाढा आपण म्हणतो 2 पंचे 10. म्हणजे इथे तुम्हाला जी बाकी आहे ती 0 आली आणि तुमचं दशांश रूप काय आलं? 2.5. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे जर क्वेश्चन तुम्हाला असा विचारला 5/2 याचं दशांश रूप काय, तर तुम्हाला याचा भागाकार करायचंय आणि जो काही तुम्हाला इथे उत्तर मिळेल ते तुमचं उत्तर आहे. काय आहे? 2 पूर्णांक किंवा आपण म्हणू शकतो 2.5. ओके, समजलं? येस मॅम. आता यामध्ये 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे खंडित दशांश रूप, खंडित स्वरूप. आता खंडित म्हणजे काय? खंडित म्हणजे स्टॉप. ठीक आहे. तर इथे बाकी 0 जेव्हा मिळते त्यावेळी त्याला आपण म्हणतो खंडित स्वरूप. बाकी 0 मिळाली आपल्याला. पण ज्या प्रश्नांमध्ये म्हणजे ज्या परिमेय संख्यांचं दशांश रूप सॉल्व्ह करताना आपल्याला जर बाकी ही 0 मिळतच नसेल तर त्याला आपण म्हणतो अखंडित स्वरूप. काय म्हणतो त्याला? अखंडित स्वरूप.
हा, अखंडित म्हणजे ते संपतच नाही, तिथे बाकी शून्यही येतच नाही. आता मी अजून एक उदाहरण देते, आता तुम्ही सांगायचं ते खंडित आहे की अखंडित आहे. आता समजा मी घेतला प्रश्न 7/3 आणि मी इकडे सॉल्व्ह करायला घेतलं. 7 हे आतमध्ये येणार, 3 इथे येणार, 3 दुणे 6, त्याच्यानंतर उरला 1. त्याच्यानंतर मी काय केलं, इथे 1 शून्य वाढवला म्हणून इथे दशांश चिन्ह दिलं. त्याच्यानंतर 3 त्रिक 9. आता इथे उरला 1, पुन्हा मी शून्य घेणार, पुन्हा मी 3 त्रिक 9 करणार. अखंडित. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. या ठिकाणी काय होतंय, मला बाकी ही नेहमी एकच मिळतीये, बाकी शून्य मिळतच नाहीये. म्हणजे हा जो भागाकार आहे हा असाच पुढे राहणार. 2.33333 कंटिन्युअस, म्हणजे इथे डॉट 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 मी देऊ शकते. याला आपण म्हणतो अमर्याद, कारण आपला नंबर हा शेवट इथं थांबणारच नाहीये. का थांबणार नाहीये, कारण तुम्हाला बाकी ही शून्य मिळत नाहीये. मग यावेळी फक्त उत्तर काय लिहायचं तुम्ही, 2.3 आणि बघा 3 हाच नंबर रिपीट होतोय. मग याच्यावरती एक डॉट द्यायचा असतो. डॉट म्हणजे असं एक टिंब तुम्ही म्हणू शकता द्यायचा. याचा अर्थ काय, किंवा तुम्ही बार पण देऊ शकतो, याला बार म्हणतात. इंग्लिशमध्ये आपण त्याला बार म्हणतो. म्हणजे काय, या परिमेय संख्येचं हे जे काही दशांश रूप आहे त्यामध्ये हा नंबर हा रिपीटेड आहे, म्हणजे रिपीटेडली येतो, म्हणजे पुन्हा 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 येतो, म्हणून त्याला आपण म्हणतो अखंडित. आणि याला अखंडित स्वरूप असं म्हणतात, कारण हा अमर्याद चालू राहतो, यामध्ये आपण कुठेही बाकी शून्य मिळत नाही. आता 2 प्रकार कळाले का, खंडित आणि अखंडित. समजलं येस का, मॅम. दोघींना समजलं? हो मॅम. ओके. आता मी एखादा क्वेश्चन विचारते, आता तुम्ही सांगायचं पुन्हा एकदा खंडित आहे की अखंडित. माझा पहिला प्रश्न आहे 10/3. तुम्ही सॉल्व्ह करा तुमच्या नोटबुक मध्ये आणि मला उत्तर सांगा बरोबर येतं की नाही. आणि हे एक एक्झाम्पल आहे. 2 एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेली आहेत. एक आहे 10/3, दुसरं आहे 10/4. भागाकार तुम्हाला येत असेलच, तर आन्सर काय येतंय चेक करा चला. 3.3. पहिल्याचं उत्तर का, खंडित आहे की अखंडित येतंय? अखंडित. अखंडित. बघा आता मी इथे सॉल्व्ह करून दाखवते. जेव्हा 10 इथे लिहिता, 3 इथे लिहिता, म्हणजे 3 त्रिक 9, पुन्हा इथे येणार बाकी 1, तुम्ही शून्य घेतला, पुन्हा दशांश चिन्ह दिलं, पुन्हा 3 त्रिक 9, पुन्हा 3 त्रिक 9, म्हणजे 3 हा नंबर पुन्हा पुन्हा येतो, म्हणजे हा अखंडित स्वरूपाचा दशांश रूप आहे. आणि आता इकडे सॉल्व्ह केल्यावर काय मिळालं तुम्हाला? खंडित. ओके, आपण चेक करू. व्हेरी गुड, खंडितच येणार. 4 दुणे 8, इथे उरले 2, इथे घेतले आपण 20, कारण आपण शून्य वाढवला, इथे दिलं दशांश चिन्ह आणि 4 पंचे 20 आणि बाकी तुम्हाला इथे मिळाली 0. म्हणजे या स्वरूपाला आपण म्हणतो खंडित स्वरूप. आणि इकडे काय म्हणणार आपण, अखंडित स्वरूप, म्हणजे ज्यामध्ये बाकीही शून्य नाही आणि यामध्ये बाकीही शून्य आहे. हे समजलं? येस मॅम. नक्की कळालं? बघा काय काय बघितलं आपण. परिमेय संख्या म्हणजे काय आपण पुन्हा एकदा रिवाइज केलं. त्याच्यानंतर आपण काय बघितलं की परिमेय संख्यांचे गुणधर्म. आणि आता आपण बघितलं की परिमेय संख्यांचे जर दशांश रूपामध्ये रूपांतर करायचं असेल तर ते कशा प्रकारे होतं. पहिला प्रकार होता आपला खंडित स्वरूपाचा. खंडित स्वरूपाचा म्हणजे काय, ज्यामध्ये आपल्याला बाकीही नेहमी शून्य मिळते. आणि अखंडित स्वरूप म्हणजे ज्यामध्ये बाकी कधीही शून्य मिळत नाही. तुम्ही कितीही मोठा भागाकार जरी सॉल्व्ह केला तरी तुम्हाला प्रत्येक वेळी बाकी काहीतरी वेगळाच नंबर मिळणार आहे, शून्य मिळणार नाही.
त्यावेळी तुम्ही त्या नंबरच्या वर टिंब किंवा डॉट असा देऊन असं दर्शवू शकता की हा नंबर पुन्हा 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 येत आहे. म्हणून त्याला आपण म्हणतो अखंडित स्वरूपाचं दशांश रूप. समजलं? येस मॅम. ओके. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला अजून काही अशी उदाहरणं बघायची आहेत की ज्यामध्ये कोणत्या प्रकारचं स्वरूप आहे आपण शोधू. आता तुमच्या टेक्स्टबुककडे आपण जाऊ. टेक्स्टबुक असेल तर ओपन करा, नसेल तर मी तुम्हाला टेक्स्टबुक ओपन करून दाखवते. बघा, आता इथे 2 पार्ट दिलेत. एक होतं खंडित रूप आणि दुसरं आहे अखंडित रूप. पण अखंडित रूप जेव्हा लिहिता तुम्ही त्यावेळी त्यांनी आवर्ती हा शब्द दिलाय. आवर्ती याचा अर्थ काय, तो नंबर पुन्हा पुन्हा येणं, आवर्ती रूप. म्हणून आपण त्याला काय म्हणायचं, अखंड आवर्ती रूप. समजलं? उजव्या बाजूला जे काही दिले 17/36 याचा जो काही भागाकार आहे त्यामध्ये 2 हा नंबर रिपीट होतोय. 0.47 आणि त्याच्यानंतर 2 2 2 2 2 कंटिन्युअस येते, म्हणजेच 2 हा नंबर रिपीट होतोय. म्हणून तुम्हाला 2च्या वर काय करायचंय, टिंब द्यायचं आणि त्याचा अर्थ काय होतो, 2 हा आवर्ती आहे. आवर्ती म्हणजे हाच नंबर पुन्हा पुन्हा येतोय. ओके. आता त्याच्या खाली जे एक्झाम्पल दिले 33/26. आता यामध्ये एक पॅटर्न आहे. पॅटर्न आहे म्हणजे काय, पहिल्यांदा बघ काय आहे 1.2. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल 6923007 इथपर्यंत भागाकार केल्यानंतर पुन्हा तोच भागाकार येतो. म्हणजे जे काही आन्सर आहे आपलं ते काय येतंय, पुन्हा 6923007. म्हणजे ते जे 5 नंबर आहेत ते पुन्हा पुन्हा रिपीट होत आहेत. याचा अर्थ त्या 5 नंबरवर तुम्हाला बार द्यायचा म्हणजेच एक लाईन ड्रॉ करायची आणि असं दाखवायचंय की ते नंबर आवर्ती रूपात आहेत. आवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा तेच येत आहेत. आणि त्याच्या खाली एक एक्झाम्पल दिलंय, त्यामध्ये काय दिलंय 56/37. आता 56/37 यामध्ये काय आहे, कोणता नंबर रिपीट होतोय, 513 513 513. पुन्हा पुन्हा हे 3 नंबर येतात. याचा अर्थ काय, 513 या 3 नंबरवर बार द्यायचा आणि तो नंबर तुमचा रिपीट होतोय. समजलं? येस मॅम. ओके, व्हेरी गुड. आता नेक्स्ट जो पॉइंट आहे तो काय आहे आपला, अखंड आवर्ती दशांश रूपातील परिमेय संख्या P/Q या रूपात मांडणे. आता जे बघितलं ते P/Q या रूपात होतं आणि आपण अखंड आवर्ती दशांश पाहिलं. पण आता इथे काय आहे, अखंड आवर्ती दशांश रूप दिलेलं आहे, त्याला आपल्याला परिमेय संख्यामध्ये कन्वर्ट करायचं. ओके. म्हणजे हा त्या क्वेश्चन सारखाच, फक्त त्याचा उलट क्वेश्चन विचारलेला आहे. तर अशा वेळी काय करायचं, मी तुम्हाला आता स्क्रीनवर सॉल्व्ह करून दाखवणार आहे. बघा काय आता आपल्याला बघायचंय, आता आपण बघितलं जेव्हा परिमेय संख्या दिलेली असते त्यावेळी त्याला दशांश रूपामध्ये कसं रूपांतर करायचं. आणि आता त्यांनी प्रश्न काय दिलाय, अखंड आवर्ती रूप दिलेला आहे आणि त्याला तुम्हाला परिमेय संख्याच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचंय. ओके, उलटा प्रश्न आहे. प्रश्न समजला का? नो मॅम. बघा आता P/Q फॉर्म म्हणजे काय, 2/3 1/4. याला आपण दशांश रूपामध्ये कन्वर्ट केलं भाग लावून. येस और नो? येस मॅम. आता त्यांनी काय केले, तो जो भाग लावलेलं उत्तर येतं ना दशांश रूपातलं, ते त्यांनी दिलेले आणि त्याला आपल्याला P/Q या फॉर्म मध्ये रूपांतर करायचं. म्हणजे आपल्याला परिमेय संख्या शोधायची आहे त्याच्यावरून. आता समजलं? येस मॅम. येस मॅम. तर आता मी स्क्रीनवर तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवते. त्याच्यानंतर तुम्हाला एक एक्झाम्पल देणार की तुम्हाला ते समजलं की नाही. ओके. येस मॅम. ओके. बघा आता समजा तुम्हाला त्यांनी नंबर दिलेला आहे 0.7777 कंटिन्युअस हा नंबर येतोय.
याला तुम्हाला रूपांतर करायचे. रूपांतर कशामध्ये करायचे? P/Q अशा फॉर्मॅट मध्ये रूपांतर करायचे. तर आता कसं कराल रूपांतर? पहिली स्टेप असती की या नंबरला तुम्हाला x मानू, याला इज इक्वल टू x मानू. आता x मानल्यानंतर काय करणार तुम्ही? दोन्ही बाजूला 10 ने गुणाकार करायचा. आता 10 नेच का करायचा? कारण आपल्याला हा नंबर, हा जो दशांश पॉइंट, जो दशांश चिन्ह आहे ते आपल्याला इथे पाहिजे. तर मग आपण काय करणार? दोन्ही बाजूस 10 ने गुणू. ठीक आहे. तर 10 ने गुणल्यानंतर हा जो दशांश चिन्ह आहे ते पुढे येणार, म्हणजे इथे येणार 7.7777. हे कंटिन्युअस असणार आणि इथे आपल्याला 10 ने गुणल्यावर हे उत्तर येणार 10x. ओके. आता याला आपण समजायचे समीकरण पहिलं आणि याला समजायचं समीकरण दुसरं. आता काय करायचं? समीकरण 1 जे आहे त्याला समीकरण 1 वजा करू कशामधून? समीकरण 2 मधून. समीकरण 2 मधून 1 ला वजा करायचे. मग आता हे 10x वजा x, म्हणजे मी इथे कसं लिहिणार? 10x वजा x बरोबर यातून याला वजा करायचे. 7.777 वजा 0.777. आता 10x मधून 1x गेला, किती उरले रे? 9x. व्हेरी गुड, 9x उरले. आणि इकडे 7 मधून 7 गेले, 7 मधून 7 गेले, 7 मधून 7 गेले, म्हणजे दशांश चिन्हानंतर आपला जो काही वजाबाकी आहे ती 000 आली. आणि पहिला जो दशांश चिन्हाच्या आधीचा जो नंबर आहे 7 वजा 0 काय येणार? 7 मधून 0 गेले, किती उरले? 7. 7. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला 9x बरोबर 7.0 आले. आता ज्यावेळी 0.0 असतो त्यावेळी तो नंबर जसाच्या तसा लिहिला तरी चालतो. 7.000 म्हणजेच काय? हा नंबर 7 आहे. आता हा जो 9 आहे तो आपल्याला उजव्या बाजूला पाठवायचा आहे, कारण आपल्याला या एक्सला, आपण एक्स कशाला मानलंय बघा? या नंबरला. मग या नंबरला आपल्याला P/Q मध्ये कन्वर्ट करायचंय, म्हणजे इथे आपलं येणार x बरोबर 7/9. आणि हे झालं आपलं उत्तर की आपण 0.777 ला 7/9 म्हणजे या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट केलं P/Q मध्ये. हो की नाही? Yes, ma'am. आता रूल काय होता? पहिला रूल, जो काही नंबर दिलाय त्याला x मानू, हा पहिला रूल. त्याच्यानंतर त्या नंबरला, म्हणजे त्या इक्वेशनला, समीकरणाला दोन्ही बाजूला 10 ने गुणायचं. आता तुम्ही म्हणाल 10 नेच का गुणायचं? का गुणायचं? कारण एकच नंबर रिपीट होतोय, मग त्यावेळी फक्त 10 हा नंबर घ्यायचा. त्याच्यानंतर समजा 2 नंबर रिपीट होत असतील तर त्यावेळी कितीने गुणाकार कराल रे? 20. नाही. अशा वेळी काय करायचं? आपल्याला काय करायचंय? दशांश चिन्ह आपलं पुढे गेलं पाहिजे. मग ज्यावेळी एकच नंबर रिपीट होत असतो त्यावेळी काय करायचं असतं की 10 ने गुणाकार करायचा असतो. पण समजा माझा नंबर आहे 5.36, हे 2 नंबर रिपीट होत आहेत, तर अशा वेळी मी काय करणार? 100 ने गुणाकार करणार. म्हणजे माझा जो पॉइंट आहे तो त्या आवर्ती रूपाच्या पुढे गेला पाहिजे, म्हणजे 3-6च्या पुढे दशांश चिन्ह गेलं पाहिजे. म्हणून 2 जेव्हा संख्या रिपीट होतात त्यावेळी 100 ने गुणाकार करायचं. एक नंबर रिपीट होतो त्यावेळी 10 ने गुणाकार करायचं. जर 3 नंबर रिपीट होत असतील तर 100 ने गुणाकार करायचा. 3 नंबर रिपीट होत असतील तर एक नंबरला 10, 2 नंबर असतील त्यावेळी 100, 3 नंबर असतील त्यावेळी बघ, नाही 200 नाही, आपल्याला 10च्याच पटीत पुढे जायचे. एक नंबर असेल तर 10 ने गुणाकार करायचा. हा, व्हेरी गुड.
2 नंबर रिपीट होत असतील तर 100. आता 3 रिपीट होतात म्हणजे अजून एक शून्य वाढवा म्हणजे 1000 ने गुणाकार करायचा. आता समजलं? येस मॅम. ओके. अजून एक एक्झाम्पल मी सोडवून देते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. एकदा तुमच्या टेक्स्टबुकचं एक्झाम्पल बघू. जे मी आता ऑलरेडी सॉल्व्ह केलं तेच आहे टेक्स्टबुक मध्ये. ओके. आता स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल बघा. मी जसं सोडवलं तसंच यांनी सोडवलंय की समजा मी काय लिहिलं होतं मानू. समजा काय आहे x हा 0.777 आहे. म्हणजेच तो 7 हा नंबर रिपीट होतोय. मग इथे काय केलं त्यांनी 10x म्हणजे काय केलं दोन्ही बाजूला 10 ने गुणाकार केला. मग तुमचं हे जे दशांश चिन्ह होतं 7च्या आधी ते 7च्या पुढे गेलं आणि तुमचा नंबर चेंज झाला. त्यानंतर 2 समीकरणाला आपण वजाबाकी केली. वजाबाकी करून आपल्याला 9x मिळाले. 9x बरोबर 7 तर x बरोबर 7/9 आणि शेवट त्यांनी काय दिलंय 3 डॉट म्हणजे काय म्हणून देअरफॉर म्हणून 0.777 हे अखंडित जे काही स्वरूप आहे ते आपलं 7/9 या परिमेय संख्याचं रूप आहे. कळालं त्यांनी कसं सॉल्व्ह करून दाखवलंय तुमच्या टेक्स्टबुक मध्ये? येस मॅम. यामध्ये काही डाऊट प्रॉब्लेम? नो मॅम. ओके. आता बघा अजून एक एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. इथे तुम्हाला मी जसा रूल सांगितला जितके नंबर रिपीट होत आहेत त्या नंबरच्या पटीमध्ये तुम्हाला 10चा 0 वाढवायचा आहे. म्हणजे काय 10, 100, 1000, 10,000. आता इथे किती नंबर रिपीट झालेत बघा 529, 529, 529 हे 3 नंबर पुन्हा पुन्हा येत आहेत. मग 3 नंबर असल्यावर कितीने गुणाकार करायचा आहे आपल्याला? 1000. येस 1000 ने. का करायचा? कारण या दशांश आवर्तीचं जे रूप आहे त्याच्या पुढे तुमचा दशांश चिन्ह गेलं पाहिजे. ठीक आहे? आणि मग तुम्हाला उत्तर मिळतं. आता अजून एक थोडं याच्यापेक्षा सोपं एक्झाम्पल मी स्क्रीनवर तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. ज्याचे 2 नंबर रिपीट होत आहेत. ठीक आहे? असा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. जस्ट अ मिनिट. 1.24 हा नंबर घेऊ. ओके. समजा माझा नंबर आहे 1.24 आणि हे 2 नंबर रिपीट होत आहेत. याला तुम्हाला कन्व्हर्ट करायचे P/Q मध्ये. तुम्ही काय कराल आता? पहिलं आपलं काय स्टेप होती आता इथं उकल. तुम्ही उकल लिहिता ना शब्द? काय लिहिता रे मराठीमध्ये? उकलच ना? येस मॅम. ओके. आता यामध्ये उकल लिहिताना तुम्ही लिहिणार असं लिहिणार समजा x बरोबर 1.24 आणि हे बार म्हणजेच काय हा नंबर आहे 1.2424242424 डॉट 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 242424 हा नंबर तुमचा वाढत जातोय. त्याच्यानंतर मी काय सांगितलं होतं जर एक नंबर असेल तर 10 ने गुणायचं पण 2 नंबर रिपीट होत आहेत म्हणजे इथे कितीने गुणाकार करावा लागेल? 100 ने. व्हेरी गुड. व्हेरी गुड. दोन्ही बाजूस 100 ने गुणू. असं दुसऱ्या स्टेपला तुम्हाला लिहायचंय. आता इथे येणार 100x. याला 100 ने गुणलं आणि इथे बघा या नंबरला 100 ने म्हणजे हे जे दशांश चिन्ह आहे एकदा दोनदा म्हणजे इथे पुढे जाणार आहे म्हणजे 124.2424. आता लक्षात आलं? येस मॅम. आता ह्याला आपण कन्सिडर केलं होतं इक्वेशन नंबर 1. हे झालं इक्वेशन नंबर 2. इक्वेशन म्हणजे समीकरण. आता आपल्याला समीकरण 1 हे समीकरण 2 मधून वजा करायचे. मग मी काय लिहिणार इथं? समीकरण 1 समीकरण 2 मधून वजा करू. तुम्ही जसं तुमच्या भाषेत लिहिता तसं लिहिलं तरी चालेल. मग 100x वजा x बरोबर 124. आता मी हे 224 जे ते एकदाच लिहिते वजा आता आपला x काय होता हा जो होता तो 1.24 हा मी लिहिते. ठीक आहे. आता 100तून 1 x वजा झाला किती राहिले रे?
100 वजा 1 x, 100 मधून 1 गेला, किती राहिले? 99. 99 x, बरोबर. आता इथे वजाबाकी करा, हे 24 हे 24 वजा होतात म्हणजे 0 आले पॉइंटच्या पुढे, आणि पॉइंटच्या आधी काय? 124 वजा 1 म्हणजे इथे काय येणार? 123. व्हेरी गुड. मी आता इकडे लिहिते हा. मग 99 x बरोबर आपला नंबर 123 आला. मग x बरोबर काय येणार? 123. हा जो नंबर आहे तो इकडे जाणार, तो होणार, आणि हा नंबर आला आपला x बरोबर 123 भागिले 99. समजलं का? Yes, ma'am. नक्की कळालं? Yes, ma'am. बघा, आता पुन्हा एकदा सांगते मी. आता आपण काय बघितलं? जेव्हा अखंड आवर्ती रूप दिलेलं असतं त्यावेळी त्याचं P/Q या फॉर्मॅटमध्ये रूपांतर कसं करायचं. त्याची पहिली स्टेप आहे, तो जो काही नंबर आहे त्याला x समजायचं. तो नंबर x समजल्यानंतर त्या इक्वेशनला 1 हा नंबर द्यायचा, म्हणजे ते समीकरण नंबर 1. त्याच्यानंतर काय करायचं की तुम्ही नंबर चेक करायचे, किती नंबर रिपीट होत आहेत. जर एक नंबर रिपीट होत असेल तर 10 ने गुणाकार करायचं, 2 होत असतील तर 100 ने, आणि 3 होत असतील तर 1000 ने. 1000 ने. व्हेरी गुड. मग ते स्टेटमेंट तुम्हाला लिहायचं. त्याच्यानंतर तुम्ही तो गुणाकार करून एक नवीन स्टेटमेंट मिळेल, तुम्हाला नवीन समीकरण मिळेल, म्हणजे 10x किंवा 100x, 1000x असं. आणि उजव्या बाजूला पण ते जे आवर्तीचं जे नंबर आहे त्याच्या पुढे ते दशांश चिन्ह जाणार, म्हणजे काय होणार तुमचं, तुम्हाला एक वेगळा नंबर मिळेल. आता तो नंबर मिळाल्यानंतर त्या इक्वेशनला तुम्ही 2 नंबरचं इक्वेशन कन्सिडर करायचं. त्याच्यानंतर काय करायचं, जे काही पहिलं समीकरण आहे त्याला वजा करायचं दुसऱ्या समीकरणातून, आणि त्यानंतर तुम्हाला जे काही नंबर मिळतील त्याला तुम्हाला उजव्या बाजूला शिफ्ट करायचंय. ज्यावेळी तुम्ही बाजू चेंज करता त्यावेळी जर गुणाकार असेल तर भागाकार होतो, भागाकार असेल तर गुणाकार होतो, म्हणजे तुम्हाला x ची किंमत मिळेल P/Q या फॉर्मॅटमध्ये. आणि तुम्ही x कशाला समजलेलं, जे काही ओरिजिनल क्वेश्चन दिला होता आवर्ती रूपातला तो तुमचा x होता, म्हणजे त्या आवर्ती रूपाला तुम्ही P/Q या फॉर्मॅटमध्ये रूपांतर केलं. समजलं? Yes, ma'am. आता मी एखादं एक्झाम्पल देऊ, तुम्ही सॉल्व्ह करणार. Yes, ma'am. बघा, तुम्ही मला एक एक स्टेप सांगायची. आता मी स्क्रीनवर लिहित नाही, आता तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. नंबर आहे आपला 1.444444, 1.44444, म्हणजे 4 हा नंबर रिपीट होतोय. काय येईल पहिली स्टेप? हम्म, 1.444 याला x मानू. व्हेरी गुड. हर्षदा, आता नेक्स्ट स्टेप तू सांग. 1.444 याला तुम्हाला x कन्सिडर करायचं. त्याच्यानंतर किती नंबर रिपीट होत आहेत इथे? कोणता नंबर रिपीट झालाय? 4. म्हणजे एक नंबर तुमचा पुन्हा पुन्हा येतो. मग तुम्ही गुणाकार कशाने कराल? 10. व्हेरी गुड श्रेया आणि हर्षदा, व्हेरी गुड. 10 ने गुणाकार करायचंय, म्हणजे तुमची नेक्स्ट स्टेप काय येणार? 10x बरोबर तुमचं जे 1.4 होतं ते आता काय येणार? 14.4444. येस ऑर नो? Yes, ma'am. ओके. आता मी स्क्रीनवर दाखवते, त्याच्यानंतर मला सांगा तुम्ही काय सॉल्व्ह केलं. ओके, जस्ट अ मिनिट. आपला नंबर होता 1.4444. तुम्ही याला काय केलं? x मानलं, हो ना? त्याच्यानंतर 10 ने गुणाकार केला, म्हणजे तुमचं आलं उत्तर हे होतं पहिलं समीकरण, हे होतं दुसरं. आता काय करणार तुम्ही? काय होती आपली स्टेप त्याच्यानंतर? आठवा.
समीकरण 1 ला समीकरण 2 मधून काय वजा करायचं? करायचं. वजा. ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे यातून याला वजा करायचंय. मग 10x वजा x आणि इकडे 14.4 वजा 1.4. हे 4 4 4 पुढचे म्हणजे एकदाच 4 घेतलं तरी चालेल. आता इथे काय येणार? हे 3 डॉट म्हणजे काय असतं? म्हणून पुढची स्टेप येणार 10x वजा x हा 9x झाला आणि याची वजाबाकी येणार 0 येणार. 4 वजा 4 0 येतात. ओके. म्हणजे तुम्हाला 9x बरोबर काय मिळालं? 13 मिळाले. येस मॅम. मग x ची किंमत काय आली? काय आली? हे 9 आपल्याला कुठे शिफ्ट करायचेत? छेद. 13 व्हेरी छेद गुड. 9. व्हेरी गुड. 13/9. आणि हा x म्हणजे काय होता? 1.444 डॉट डॉट डॉट. याला तुम्ही कन्व्हर्ट केलं P/Q फॉर्मॅट म्हणजे हे तुमचं फायनल आन्सर 13/9. समजलं आता? येस मॅम. येस मॅम. म्हणजे आता मी या प्रकारचं कोणतंही गणित दिलं तर तुम्हाला येईल का? येस मॅम. ओके. आता अजून एक शॉर्ट क्वेश्चन विचारते तुम्हाला. बघा. 2.353535 असा माझा नंबर आहे आणि माझा कंटिन्युअस तोच नंबर येतोय. तर तुम्ही याला कितीने मल्टिप्लाय कराल? कितीने गुणाकार कराल जर अशा प्रकारचं गणित सोडवायचं? 100ने. व्हेरी गुड. 100ने गुणाकार करणार म्हणजे हे जे दशांश चिन्ह आहे ते दोन डिजिट पुढे येणार. इथे 1 2 म्हणजे आपला नंबर असा येणार 235.35. ओके. व्हेरी गुड. म्हणजे आता तुम्हाला कळालंय. तुम्ही याचा आन्सर सांगितलं म्हणजेच तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचंय ते समजलेलं आहे. ओके. तर आता आपण काय करायचं? जे आपण परिमेय संख्या म्हणजे काय यापासून पाहिलं होतं त्याच्यावर थोडे क्वेश्चन्स आहेत. ते क्वेश्चन्स आपण बघूया. तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे? ओके. रेडी? येस और नो? येस मॅम. येस ओके. मॅम. ओके. जस्ट अ मिनिट. Just a minute. स्क्रीनवर तुम्हाला आता प्रश्न दिसतोय. बघा. यामध्ये पहिला प्रश्न काय आहे? -5/3 आणि -2/3 यांच्यातील योग्य संबंध ओळखा. आता संबंध ओळखा म्हणजे काय? यातील कोणती संख्या मोठी आहे, कोणती संख्या छोटी आहे हे शोधायचे. लास्ट टाइम आपण हे बघितलं होतं. कसं करत होतो आपण? तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार करत होतो. पण आता छेद हा सारखाच आहे. त्यामुळे तिरकस गुणाकार केला नाही तरी चालेल. मग आता आपल्याला बघायचंय यामध्ये -5 आणि -2 यामध्ये लहान कोणता नंबर आहे? -5 लहान येईल का -2 लहान येईल? -2. -2 लहान येणार नाही. बघा इथे काय आहे? जेव्हा ऋण संख्या असतात त्यावेळी जितकी मोठी ऋण संख्या असते ना तितकी छोटी ती संख्या असते. म्हणजे आता यामध्ये उत्तर काय येईल आपलं? की -5 - 3 ही छोटी संख्या आहे. बघा आता मी उत्तर कोणतं सिलेक्ट केलं बघा. -5/3 ही छोटी आहे संख्या, -2/3 आणि त्यांनी याचं उत्तर मध्ये एक्सप्लेनेशन काय दिलंय? की संख्या रेषेवर -5/3 ही संख्या -2/3 च्या डाव्या बाजूला असते.
म्हणजे जेवढी तुम्ही ऋणसंख्या मोठी करत जाता तेवढी ती लहान असते. ओके, आता यालाच एक्सप्लेन करताना मी तुम्हाला कसं करू शकते बघा. जस्ट अ मिनिट. कशी एक्सप्लेन करणार मी बघा, तुम्हाला संख्या रेषेचा वापर करून मी एक्सप्लेन करणार. आता ही आहे तुमची संख्या रेषा, ही आहे 0. या बाजूला असतात धनसंख्या, याला आपण म्हणतो धनसंख्या, आणि या बाजूला असतात त्या ऋण संख्या. ओके, मग आता इकडे -1, -2, -3, -4 अशा संख्या असतात. मग तुम्हाला आता माहितीये शून्याच्या पुढे जेव्हा तुम्ही इकडे 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 वाढत जाता त्यावेळी नंबर हे मोठे 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 होत जातात. म्हणजे नेहमी 4 ही संख्या 3 पेक्षा मोठी आहे, त्याच्या पुढे गेला तर 5 ही संख्या 4 पेक्षा मोठी आहे. म्हणजे जसं जसं तुम्ही उजव्या बाजूला जाल तसं तसं तुमची संख्या मोठी होत जाते. मग तो रूल इकडे जाताना काय होतं, डाव्या बाजूला जेव्हा तुम्ही शून्यापासून वळता त्यावेळी जसं 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 पुढे जाणार आहे तसं तसं संख्या ही छोटी होत जाते, ती मोठी होत नाही. जरी तो नंबर तुम्हाला मोठा दिसत असला तरी तो ऋण आहे, तो वजा आहे म्हणून तो छोटा आहे. म्हणजे आपल्या ज्या प्रश्नामध्ये संख्या दिली होती -5/3 आणि -2/3, यामध्ये छेद हा सारखा आहे, म्हणजे यामध्ये छेदाचा काहीच प्रश्न नाही. प्रश्न आहे तो अंशाचा. यामध्ये -5 म्हणजे -5 ही डाव्या बाजूला आली आणि -2 ही या बाजूला आहे, म्हणजे -5 -2 पासून इकडे जातीये डाव्या बाजूला, म्हणजे ही छोटी 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 होत जातीये. म्हणून -5 ही छोटी आहे -2 पेक्षा. म्हणून त्यांनी फायनल काय उत्तर दिलं की हे उत्तर दिलं, कारण संख्या रेषेवर -5 हा डाव्या बाजूला जातोय आणि -2 हा त्याच्यापेक्षा उजव्या बाजूला जातोय. आता मला सांगा, -9 मोठा येईल का -11 मोठा येईल? -9. व्हेरी गुड. म्हणजे -11 हा छोटा येणार आहे, म्हणजे चिन्ह हे असं येणार. आता समजलं? येस मॅम. ओके. तर आज जे काही शिकलो त्यामध्ये तुम्हाला काही डाऊट आहे? नो मॅम. ओके, आपण परिमेय संख्यांचं दशांश रूप कसं शोधायचं ते पाहिलं, आणि त्यानंतर आवर्ती रूप दिल्यानंतर त्याचं परिमेय संख्यामध्ये कसं रूपांतर करायचं ते पाहिलं, आणि संख्या रेषेवर परिमेय संख्या कशा प्रकारे मोठी आणि कशा प्रकारे छोटी हे देखील पाहिलं. ओके, नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघू. चलो, बाय बाय. बाय मॅम. बाय मॅम. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. संगीता मैम, रिकॉर्डिंग स्टॉप करोगे?